विद्यार्थ्यांनो, आज आपण नियतकालिक सारणीचे नियतकालिक गुणधर्म आणि ते कसे वागतात याबद्दल जाणून घेऊ. सुरुवात करण्यापूर्वी मागील विषयाची उजळणी करूया. पितळ आणि कांस्य चांगले कंडक्टर नाहीत. मिश्रधातू गंजत नाहीत किंवा फारच कमी प्रमाणात गंजतात. बहुतेक धातू खोलीच्या तापमानावर घन असतात. ज्या घटकांमध्ये धातू आणि धातू नसलेले दोन्ही गुणधर्म असतात त्यांना मेटॉलॉइड म्हणतात. संक्रमण धातू गट 3 ते 12 मध्ये उपस्थित आहेत. मिश्र धातू हे 2 किंवा अधिक धातूंचे मिश्रण असतात. परिणाम: या सत्राच्या शेवटी आपण याबद्दल समजून घेण्यास सक्षम असाल. भिन्न नियतकालिक गुणधर्म: इलेक्ट्रॉन आत्मीयता, विद्युत ऋणात्मकता, धातू आणि अधातू वर्ण. महत्त्वाचे शब्द: अणुत्रिज्या, आयनीकरण ऊर्जा, आवरण प्रभाव, विद्युत ऋणता. सत्र सुरू करण्यापूर्वी संकल्पना नकाशा पाहूयात. व्हॅलेन्स: घटकांची व्हॅलेन्स किंवा व्हॅलेन्सी म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजनद्वारे अप्रत्यक्षपणे इतर कोणत्याही घटकाशी संबंधित घटकाची एकत्रित शक्ती. उदाहरणार्थ, Na चा एक अणू रासायनिक रीतीने H च्या एका अणूशी मिसळून NaH देतो, म्हणून Na चे व्हॅलेन्स 1 आहे. प्रत्येक कालावधी पहिल्या घटकांसाठी व्हॅलेन्सी 1 ने सुरू होतो. गट क्रमांकासंबंधी 4 पर्यंत वाढतो आणि नंतर 4 ते 3 ते 2 ते 1 ते 0 पर्यंत कमी होतो. घटकाची अणुत्रिज्या अणूच्या केंद्रकापासून त्याच्या बाहेरील कवचापर्यंतचे अंतर म्हणून परिभाषित केली जाऊ शकते. अणुत्रिज्या pm पिकोमीटर युनिटमध्ये मोजली जाते. नियतकालिक सारणीच्या गटामध्ये स्तंभ अणुत्रिज्या वरपासून खालपर्यंत वाढते. जसजसे आपण समूहात खाली जातो तसतसे घटकांची अणुसंख्या वाढते. म्हणून मोठ्या संख्येने इलेक्ट्रॉन सामावून घेण्यासाठी अधिक शेल आवश्यक आहेत. परिणामी वरपासून खालपर्यंत गटातील शेलची संख्या वाढते. न्यूक्लियस आणि अणूच्या बाह्य शेलमधील अंतर वाढते. म्हणूनच जेव्हा आपण समूहाच्या खाली जातो तेव्हा अणूचा आकार अणुक्रमांकासह वाढतो. घटकांची अणुत्रिज्या डावीकडून उजवीकडे कालावधीत कमी होते. जसजसे आपण उजवीकडे जातो
तसतसे डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक घटकांच्या बाबतीत इलेक्ट्रॉन समान मुख्य शेल किंवा अगदी आतील शेलमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे न्यूक्लियस आणि बाह्य कवच यांच्यातील अंतरामध्ये कोणताही बदल नसावा, परंतु कालखंडातील घटकांच्या अणुसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे अणुभार वाढतो. त्यामुळे बाहेरील शेल इलेक्ट्रॉन्सवरील आण्विक आकर्षण वाढते. परिणामी अणूचा आकार कमी होतो. तटस्थ वायूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेतून किंवा शेलमधून इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेला आयनीकरण ऊर्जा म्हणतात. मूलद्रव्याच्या तटस्थ वायूच्या अणूच्या बाह्यतम कक्षेतून किंवा शेलमधून पहिला इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेला त्याची पहिली आयनीकरण ऊर्जा म्हणतात. एका गटातून इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेला मूलद्रव्याच्या सकारात्मक आयनाला त्या घटकाची दुसरी आयनीकरण ऊर्जा म्हणतात. घटकाची आयनीकरण ऊर्जा त्यावर अवलंबून असते. न्यूक्लिअर चार्ज. अणुचार्ज जितका जास्त तितकी आयनीकरण ऊर्जा जास्त. उदाहरणार्थ Na आणि 17Cl दरम्यान क्लोरीन अणूमध्ये अधिक आयनीकरण ऊर्जा असते. स्किनिंग इफेक्ट किंवा शिल्डिंग इफेक्ट. न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स असलेले अधिक शेल स्किन म्हणून काम करतात आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्सवर आण्विक आकर्षण कमी करतात. याला स्किनिंग इफेक्ट म्हणतात. स्किनिंग प्रभाव जितका जास्त तितकी आयनीकरण ऊर्जा कमी. 3Li आणि 55Cs दरम्यान अधिक आतील कवच असलेल्या 55Cs घटकामध्ये कमी आयनीकरण ऊर्जा असते. ऑर्बिटल्सची पेनिट्रेशनवर पॉवर. एकाच मुख्य कवचाशी संबंधित ऑर्बिटल्समध्ये न्यूक्लियसच्या दिशेने वेगवेगळ्या छेदनशक्ती असतात. उदाहरणार्थ प्रवेशामध्ये 4s greater than 4p greater than 4d greater than 4f म्हणून 4s पेक्षा 4f इलेक्ट्रॉन काढणे सोपे आहे. Be आणि B दरम्यान 2s च्या तुलनेत 2p च्या कमी प्रवेश शक्तीमुळे B मध्ये कमी आयनीकरण ऊर्जा आहे. स्थिर कॉन्फिगरेशन. 7n पेक्षा 8o मधून एक इलेक्ट्रॉन काढणे सोपे आहे, कारण 7n मध्ये स्थिर अर्ध भरलेले कॉन्फिगरेशन आहे. अणुत्रिज्या. अणुत्रिज्या जितकी जास्त तितकी आयनीकरण ऊर्जा कमी. त्यामुळे F ची आयनीकरण ऊर्जा L पेक्षा जास्त आणि Na ची आयनीकरण ऊर्जा Cs पेक्षा जास्त आहे. जसजसे आपण समूहात खाली जातो तसतसे आयनीकरण ऊर्जा कमी होते आणि साधारणपणे एका कालावधीत डावीकडून उजवीकडे वाढते. आयनीकरण ऊर्जा KJMOL1 मध्ये व्यक्त केली जाते. आयनीकरण ऊर्जेला आयनीकरण क्षमता देखील म्हणतात.
आयनिक संयुगे तयार करताना काही घटकांचे अणू इलेक्ट्रॉन मिळवतात. जेव्हा अणूच्या बाहेरील इलेक्ट्रॉन त्याच्या केंद्रकाद्वारे आकर्षित होतो तेव्हाच अणूला इलेक्ट्रॉन मिळू शकतो. आकर्षणामध्ये ऊर्जेची मुक्ती समाविष्ट असते. जेव्हा इलेक्ट्रॉन त्याच्या तटस्थ वायूच्या अणूमध्ये जोडला जातो तेव्हा घटकाची इलेक्ट्रॉन आत्मीयता मुक्त ऊर्जा म्हणून परिभाषित केली जाते. एखाद्या घटकाच्या इलेक्ट्रॉन आत्मीयतेला त्या घटकाचे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी असेही म्हणतात. जसे जसे आपण समूहात खाली जातो तसे तसे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी व्हॅल्यूज कमी होतात, परंतु डावीकडून उजवीकडे कालांतराने वाढतात. धातूमध्ये इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी मूल्ये खूप कमी असतात आणि क्षारीय पृथ्वीच्या धातूंमध्ये अगदी सकारात्मक मूल्ये असतात. लक्षात घ्या की तक्त्यातील ऊर्जा मूल्यांसाठी नकारात्मक चिन्ह ऊर्जा मुक्त किंवा गमावल्याचे दर्शवते आणि सकारात्मक चिन्ह ऊर्जा मिळवली किंवा शोषली गेली आहे हे दर्शवते. आयनीकरण ऊर्जेवर परिणाम करणारे सर्व घटक इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीवर देखील प्रभाव टाकतील. आयनीकरण ऊर्जा आणि इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हे घटकांच्या पृथक अणूचे गुणधर्म आहेत. जेव्हा घटकांचे अणू एकत्र केले जातात तेव्हा इलेक्ट्रॉन आकर्षित करण्याच्या त्यांच्या क्षमतेशी संबंधित तुलनात्मक प्रमाण असणे आवश्यक आहे. या उद्देशासाठी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची संकल्पना सादर केली आहे. एखाद्या घटकाची विद्युत ऋणात्मकता ही त्याच्या अणूची सापेक्ष प्रवृत्ती म्हणून परिभाषित केली जाते. जेव्हा ते दुसऱ्या घटकाच्या अणूशी जोडलेले असते तेव्हा इलेक्ट्रॉन स्वतःकडे आकर्षित करतात. आयनीकरण ऊर्जा आणि घटकांच्या इलेक्ट्रॉन आत्मीयतेवर प्रभाव टाकणारे सर्व घटक त्या घटकांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मूल्यांवर प्रभाव पाडतात. यामुळे मिलेकेनने प्रस्तावित केले की घटकाच्या विद्युत ऋणात्मकता हे त्याच्या आयनीकरण ऊर्जा आणि इलेक्ट्रॉन आत्मीयतेचे सरासरी मूल्य आहे. घटकांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हॅल्यूज जसजसे आपण गटात खाली जातो आणि डावीकडून उजवीकडे वाढतो तसतसे कमी होते. धातू सामान्यतः कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह वर्ण दर्शवतात. यौगिकांमध्ये ते सामान्यतः सकारात्मक आयन म्हणून राहण्याची प्रवृत्ती दर्शवतात. या मालमत्तेला बहुधा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वर्ण म्हणून संबोधले जाते. धातू इलेक्ट्रोपॉझिटिव्ह घटक आहेत. नॉन मेटल्स त्यांच्या लहान अणुत्रिज्यामुळे सामान्यतः अधिक इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात. नॉन मेटल्स विशेषतः उजव्या बाजूला शीर्षस्थानी असतात आणि धातू आवर्त सारणीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला तळाशी असतात. याचा अर्थ धातूचा वर्ण वाढतो तर गटात धातू नसलेला वर्ण कमी होतो जेव्हा आपण वरपासून खालपर्यंत जातो. आम्ही काय शिकलो? एखाद्या घटकाच्या इलेक्ट्रॉन आत्मीयतेला त्या घटकाची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असेही म्हणतात.
घटकाची विद्युत ऋणात्मकता ही त्याच्या अणूची इलेक्ट्रॉन जोडीला स्वतःकडे आकर्षित करण्याची सापेक्ष प्रवृत्ती म्हणून परिभाषित केली जाते. धातू सामान्यतः कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह वर्ण दर्शवतात. नॉन मेटल्स त्याच्या लहान अणुत्रिज्यामुळे सामान्यतः अधिक इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतात.